पण तुम्ही घरी थांबता उद्या. अहो आबांनी काय सांगितलं कळलं नाही का? काम महत्वाचं. एका दिवसानं काय फरक पडणार आहे हो? हे बघा, मला काय सांगू नका. तुम्ही उद्या थांबायचं, तुम्ही उद्या कुठे बी जायचं नाही. हो पण मी काय करू घरात थांबून? मी सकाळी नमस्कार करून जाते का मला? घरातल्या कर्तव्याचं काय का नाही? अच्छा, म्हणजे तुम्ही मला कर्तव्यावरून टोमणे मारताय? नाही, पुन्हा कसलं मारू मी? ठीक आहे, जावा तुम्ही. मी करतो समधी तयारी. मी तर दिवसभर थांबणार आहे. माझी आहे ना व. मलाच करायला पाहिजे. बारकेपणी काय सेवा करता आली नाही, आता तरी करतो. हा अवधूत भाऊजी, मी नाही येत उद्या पंचायतीत. उद्या राणाजींच्या आईची पुण्यतिथी आहे. हो, आणि हो भजनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलाय उद्या, तेव्हा सगळ्यांनी इकडेच या. सगळ्यांना सांगा ना तुम्ही फोन करून. हो चालेल, ठेवते. चांगलं केलं असं बघा. तुम्ही उद्या घरी थांबते त्याबद्दल एकदम थँक्यू. कर्तव्य आहे माझं. तुम्ही उगा त्यावरनं मला टोमणा मारू नका. भरते ना व, मनापासून थांबते ना हो तुम्ही. अर्थातच, तुमची आई ती माझी आई. एकदम बेस्ट. अहो उद्या बघाच तुम्ही असली तयारी करतो का नाही, वहिनीसनी लय बरं वाटत. अहो सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे लक्ष द्या म्हणजे झालं. माझ्याकडे लक्ष द्यायला तुम्ही आहेत की, मग काय काळजी करायचं कारणच नाही. उद्या घरात भजन झालं तर आईला लई बरं वाटेल. भजनात आईचं मन लई रमायचं. करा सुरू. चला. पुंडलिक वरदाय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. आई 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 जन्म दिलास तू आई, तुला विसरणार मी नाही, तुला विसरणार मी नाही, तुला विसरणार मी नाही. आई 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 जन्म दिलास तू आई, तुला विसरणार मी नाही, तुला विसरणार मी नाही. वाहिली किंवा तुमचा शब्द खाली पडणं झालाय घरात. हे तर काहीच नाही, याच्या पुढे बघ आता काय काय होतंय ते. काय साहेब? हो साहेब, काय आहे? साहेबांना विचार. हो साहेब, अहो काय झालं ते तरी सांगा.
गफला झालाय गफला. कपडा कसला कपडा? कळेल तुम्हाला सगळ्यांना नंतर. एकनाथ, ग्रामपंचायतीच्या फाईल्स आणि बँक खात्यासंबंधीच्या पण फाईल्स. अहो कोण साहेब, तुम्ही कोणते तरी सांगा. जिल्हा परिषद मधून आलोय. आपण विषय काय ते कळेल. हा एक काम करा, तुम्ही सरपंचांना बोलवून घ्या. ते आले की कळेल काय विषय. पप्पा एक बाहेर उभारला. मला वाटते त्यानंच काहीतरी काढी टाकली असणार. भानगड काय? मला काय माहिती, मला पण काय कळेना झालं. राणा भाऊजीकडे बोलून आणतो. झालं का? राणा भाऊजी, तुमचं उपकार कसं मानावं तेच कळणं झालंय बघा आम्हाला. कसलं उपकार? अहो नाही, आम्ही म्हणलं आणि तुम्ही लगेच भजन ठेवलं, आमचं ऐकलं, लय बरं वाटलं बघा. वहिनी, ताईसाठी एवढं तर करायलाच पाहिजे की. व्हय. खरं पोटात का नाही बाळ हालायला लागलंय बघा भजन ऐकून. असं वाटतंय बाळानं बी म्हणजे सासूबाईंनी बी ताल धरलाय. होय, धरलाच ना. आईच्या भजनामध्ये लय मंत्र माहिती बघ. खरं तर मी वहिनींच्या पाया पडायला पाहिजे, कारण तू त्यांच्या पोटात आहेस. पण आता समद्यांसमोर कसं पडू? खरं तर समद्यांचा काय संबंध? तुझ्या पाया पडायला कसला आले भ्या? वहिनी, ओ वहिनी, मी आले. नमस्कार. तुम्ही एकटेच आलात? बाकी कुठे आहेत? तुम्हासनीच बोलवायला आलो या. हो, काय झालं? अहो ते सरकारी अधिकारी आले आहेत आणि तुम्हाला अर्जंट बोलवलं या. अहो पण आता घरी कार्यक्रम चालू आहे, मी कसं येणार? पण आता अर्जंट बोलवलंय तुम्हासनी. बरं थांबा. आबा, मला लगेच पंचायतीत जायला लागेल. सरकारी अधिकारी आलेत, काहीतरी अर्जंट काम आहे. अहो पण घरात कार्यक्रम सुरू आहे ना. आणि अरे सरकारी अधिकारी आले, तिला जावं लागेल. अंजली जाऊन येऊ. अहो पण आबा, अरे जाऊन येऊ दे तिला. हा ये जाऊन ये. भाऊजी, हा करा, सुरू करा. सासूबाईंची ही सून आहे की खंबीर. त्यांची पुण्यतिथी आम्ही मनापासून साजरी करू. हा, वहिनी या या या. या आमच्या वहिनी म्हणजे दौलतवाडीच्या सरपंच. आता तरी सांगा काय झाले ते. नमस्कार. काय झालं? जिल्हा परिषद मधून आलोय. अफरातफर केल्या तुम्ही असे आम्हाला माहिती मिळाली. अफरातफर? काय साहेब, उद्या कुणी बी काय बी खबरा देईल, त्या सगळ्या खऱ्या मानणार हो तुम्ही? खबर खोटी असू शकते, पण कागदपत्र कधी खोटं बोलत नाही. दिसते मला इथं. काय? तुम्ही हा 2 लाखाचा चेक कोणाला दिलाय? हो ते आम्ही. सरपंच तुम्ही आहात का? आमचे एक शेतकरी बांधव आहेत, त्यांच्या मयात नदीचं पाणी शिरतं
त्याकरता आम्ही तिकडे भराव टाकून भिंत बांधायचं काम सुरू केलं. त्याचा हा चेक. त्या कामाची मंजुरी आली का वरून? नाही, म्हणजे आपलेच अधिकारी म्हणाले की वेळ लागेल. तुम्ही काम मंजूर व्हायच्या अगोदर कसा काय खर्च केला आणि कोणाच्या परवानगीने? ही मला गरज वाटली म्हणून मी तसं केलं, पण मंजुरी आम्ही मिळवूच की. पण मंजुरी मिळायच्या आधीच तुमच्याकडे पैसे कुठून आले? साहेब, पाण्याची टाकी आम्ही गावच्या वर्गणीतनं दुरुस्त केली आणि मग त्या कामासाठी आलेला पण तसाच शिल्लक होता, म्हणून मग आम्ही. असं कसं काय करू शकता तू? ज्या कामासाठी फंड आलाय त्याच कामासाठी तुम्ही तो वापरला पाहिजे. एका दिवसात तुम्ही प्रस्ताव काय तयार करता, तो सर्व निधी एका दिवसात खर्च काय करता? असा मनमानी कारभार चालत नाही लोकशाहीमध्ये. नाही, मनमानी नाही साहेब, आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय. वय पण काम मंजूर व्हायच्या आधीच पैसा कसा खर्च करू शकता तुम्ही? मला अर्जंट वाटलं ते काम म्हणून मी तसं केलं आणि आमचा उद्देश साफ होता. उद्देशाबद्दल तुम्ही काहीच बोलू नका. आता या सर्व कामाची चौकशी होईल. तुम्ही केलेलं काम किती गरजेचं आहे इथपासून ते तुम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले इथपर्यंत या सर्व कामाची चौकशी होईल. तोवर काम थांबवा. नाही साहेब, तुम्हाला हवी तेवढी चौकशी करा, पण काम थांबवू नका. नाही, काम थांबवावंच लागेल. तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भ्रष्टाचार? ओ साहेब, आमच्या अंजली वहिनी असल्या भलत्या सलत्या का नाही गोष्टी आयुष्यात किती करणार नाही. साहेब, मला वाटतंय मी जे केलं ते योग्य केलं. या गावची सरपंच या नात्यानं सगळ्यांच्या अडचणी सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी तेच केलं. हे बघा, जे खरं आहे ना पूर्ण चौकशी झाल्यावर समोर येईल. पण सध्या तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे मात्र नक्की. एकनाथ, हा साहेब. या सर्व फाईल्स कपाटामध्ये ठेवून सील कर आणि माझ्या परवानगीशिवाय कुणालाही द्यायचे नाहीत, अगदी सरपंचांनाही नाही. आणि तुम्ही चौकशीला तयार राहा. अरे तुझा डाव सक्सेस झाला म्हणता. म्हणजे अरे प्राथमिक चौकशीत साहेब म्हणाले अंजली दुसरी आहे म्हणून. बापू, अहो कसली भारी खबर दिला साई. बास बास बास, आता आपली सुरेखा ताई सरपंच फिक्स. त्याने कसं सगळ्या खबरी देणाऱ्या वहिनी साहेब आधीच नंबर लावून बसतात ना. येडी आहे ती. नंबर लावून बसायला काही पाण्याच्या नळावरची लाईन आहे वय. म्हणजे ग्रामपंचायत सगळी आपल्या हातात आणि वहिनी साहेबांचा पत्ता कट. नाही 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 नाही, असं नाही बापू. मग हे काय, एकदा का ती सरकारी चौकशीत दोषी सिद्ध झाली की मग तिच्यावर आपण नैतिक प्रेशर आणायचं आणि घरातनं प्रेशर आणायला आपली तायडी आहेच की. एकदा का चौ बाजूनं असं प्रेशर आलं की अंजलीचा राजीनामा आणि आपल्या तायडीचा पत्ता कट. पण काय आहे बापू, तोपर्यंत हिच्या काकीतलं कलिंगड असं सांभाळायला लागणार आपल्याला. जरा सांभाळ. थांबा जरा. लाव, लाव. हॅलो हॅलो हॅलो, हा बोल रे. तायडे, काय कसला भारी डाव खेळल्यास ग. मानलं तुला. का, काय झालं? म्हणजे तुला काहीच माहित नाही? अगं तुझी जाऊ सरकारी चौकशीत दोषी सिद्ध झाली. काय हा, म्हणजे आमचं सरपंच पद फिक्स झालं म्हण की. अगं फिक्स फिक्स आहे तू सरपंच. अरे वा. पण हे बघ, आता चौ बाजूनं तिच्यावर प्रेशर आणायचं एवढं लक्षात ठेव. आणि घरचं काम तू बघ, बाहेरचं मी बघतो. काय सरपंच पद मिळवण्यासाठी आम्ही काय वाटेल तर करू. होय होय,
ठीक आहे, आम्ही करतो काय करायचं ते. ठेव फोन तू. काय आहे ग बापू? अहो या याडीला हे का कळत नाही की माननीय परेश पाटील सरपंच पद मिळवण्यासाठी काय बी करू शकतो. बस आपलं फिक्स आहे बापू आता. अरे तुझ्यासारखं राजकारण तूच बापू आपला विषय हार्ड आहे. सासूबाई, पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. साहेब साहेब ओ साहेब ऐका की. साहेब 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 बघा, कसली बी अफरातफर नाही हो, खरं सांगतोय. आपण पूर्ण चौकशी झाल्यावर ठरवू. तोवर काम थांबवा. अहो काय साहेब, हे नियम बाह्य काम आहे तेव्हा ते थांबलंच पाहिजे. आणि नियमबाह्य काम करून अफरातफर केल्याबद्दल आम्ही राजीनाम्याची मागणी करतो. ए चौकशी झाल्यावर अफरातफर झाली का नाही हे कळेल. हा, नाही पण नियमबाह्य काम आहे हे तर फिक्स आहे ना. साहेब साहेब चल. साहेब नमस्कार. काय नाही, काम थांबलं नाही पाहिजे. वय वहिनींच्या राजीनाम्याचा काय संबंध? चला आपण साहेबांसकट बोलूया. चला चला. अरे काय संघर्ष पॅनेल तर्फे आम्ही सरपंच पदाच्या राजीनाम्याची मागणी करतोय. आणि राजीनामा तर द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे म्हणजे काय? द्यायलाच पाहिजे. द्या उत्तर द्या अंजलीबाई उर्फ सरपंच बाई. नाही 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 नाही, आता होणाऱ्या माजी सरपंच बाई. वहिनी राजीनाम्याचा विचार मनात बी आणू नका. आता मनात नाही, सत्यात उतरवा. त्या माझी सरपंच गेले की काय सरपंच बाई. तुम्ही काम मंजूर व्हायच्या अगोदर कसा काय खर्च केला आणि कोणाच्या परवानगीने? आता या सर्व कामाची चौकशी होईल. तुम्ही केलेलं काम किती गरजेचं आहे इथपासून ते तुम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले इथपर्यंत या सर्व कामाची चौकशी होईल. हे बघा, जे खरं आहे ना पूर्ण चौकशी झाल्यावर समोर येईल. पण सध्या तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे मात्र नक्की. संघर्ष पॅनेल तर्फे आम्ही सरपंच पदाच्या राजीनाम्याची मागणी करतो. नाही, जोवर मी निर्दोष सिद्ध होत नाही तोवर सरपंच पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. आता यावर राजीनामा देणं हा एकच पर्याय.